मुजुमदार अनाजी दत्तो प्रभुणीकर हजर व्हावे. पंत थांबा, माझं राजांकडे तातडीचं काम आहे, तुम्ही नंतर या. बोला बहिर्जी काका, काही तातडी आहे? तातडी मोठी आहे राजा. दक्षिणेत आदिलशाही आणि पोर्तुगीज इलाक्यात लय मोठ्या हालचाली चालू आहेत. असं? हा, आणि स्वराज्याला हानी करणारी हालचाल त्या शेरखानच्या पोराची आहे. तो इब्राहिम? होय, इब्राहिम खान. म्हणजे इब्राहिम शेरखान उलटला तर? होय, मोठाच बंडावा केलाय त्यानं. बहिर्जी काका, आमच्या आबासाहेबांनी शेरखानाचा पाडाव केल्यानंतर शेरखानानं 20,000 होऊन देण्याचं कबूल केलं होतं, आणि ते 20,000 होऊन देईपर्यंत हाच इब्राहिम आपल्या फौजेत ओलीस म्हणून होता. पण शेरखानाचा पाडाव झालेला बघून आबासाहेबांनी त्यास माफ केलं. सगळं सगळं विसरला हा इब्राहिम शेरखान. आणि आता स्वराज्याचा घास घ्यायला निघालाय. कोण आहे कोण त्याच्यासोबत? विजापूरकरांची फूस आहे त्याला, आणि नाही म्हणलं तर पोर्तुगीजांची सुद्धा मदत मिळते. या इब्राहिम शेरखानाचा तळ कुठं आहे? वेल्लोर पासून पुढं 10 कोसावर पन्हाळ्याच्या दिशेनं वेगानं येतोय तो. हमखास हल्ला करणार. याचा अर्थ आम्हाला तातडीनं पन्हाळा गाठावा लागणार. होय, तुम्ही पन्हाळ्यावर नाही म्हणूनच हालचाल केली त्यानं. ठीक आहे, या. सदर बरखास्त. कविराज, मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, त्यांनी जो त्यांच्या कामाचा लिखित आढावा आणलाय तो माझ्याकडे जमा करावा. हा घ्या आमचा मागील महिन्याच्या कामाचा लेखाजोखा. हा आमच्या कामाचा आढावा. परंतु आम्हाला राजांना भेटायचंय. आता राजन भेटणं कठीण आहे. बहिर्जी नाईक आले म्हणजे आमच्या विषयी काही पुरावा तर मिळाला नसेल ना त्यांना पन्हाळगडावर? अशी काय खबर असेल? बहिर्जी काका, इब्राहिम शेरखानाची खबर मिळायला उशीर तर नाही ना झाला? नाही राजा, आपले नजरबाज दक्षिणेतल्या बारीक घडामोडींवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. किती तयारीत आहे हा इब्राहिम? 8,000ची फौज आहे, तोफा आहेत,
शिवाय ऐनवेळी आदिलशहाची छुपी मदत मिळणार अशी बी खबर आहे. बहिर्जी काका, तातडीनं हर्जीराजे महाडिकांना निरोप द्या. त्यांना म्हणावं शेरखानाच्या मागावर राहा. आम्ही शेरखानावर समोरून हल्ला करू. योग्य वेळी योग्य ठिकाणी हल्ला करून त्याला परास्त करू. जी राज. पण तोपर्यंत त्याला गाफील ठेवण्याची जबाबदारी तुमची. तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं आम्ही धोरण आखू. बहिर्जी काका, ही लढाई तर जिंकूच, पण त्याचबरोबर जे कोणी आपलं दक्षिणेतलं राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना सुद्धा धडा शिकवू. जी. आणखी एक, हे सगळं करत असताना अंजदेव बेटावरचं आपलं लक्ष किंचितही कमी होता कामा नये. ते आपल्यासाठी शक्तीचं प्रतीक आहे. ते नेहमीच आपल्या ताब्यात राहिलं पाहिजे. म्हणजे बहिर्जी काका, राम भक्त हनुमानाची आई अंजनी माता हिचं या अंजदेव बेटावर वास्तव्य होतं. म्हणूनच या बेटाला अंजदेव बेट म्हणतो आपण. काका, आम्हाला वाटतं लढाया केल्याच पाहिजे, शत्रूचा बंदोबस्तही केला पाहिजे, पण त्याचबरोबर ही प्रतीकं सुद्धा आपल्याला सांभाळता आली पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं कारण, शेरखानाशी लढाई सुरू झाल्यावर गोव्याचा विरजई नक्की डोकं वर काढेल. तो कुडाळ आणि डिचोली भागात सुरू असलेल्या आपल्या दारूच्या कारखान्यांना इजा पोहोचवू शकतो. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष ठेवून असा. उद्याच आम्ही शेरखानाच्या बंदोबस्तासाठी निघतो आहोत. राज, सावध असा. काका, आम्ही सावध असूच, पण कोणापासून सावध राहायचं त्याची एक यादी बनवून ठेवा आमच्यासाठी. पाणी मिळेल का? घशाला कोरड पडले त्यांच्या. का रावजी नाना? खूप. आई ग, थांबा. घ्या पाणी घ्या. आत्ता बरं वाटलं. पंत, काय झालं? अशी कशी कोरड पडली घशाला? अहो पंत, परिस्थितीच तशी झाली. शंभूराजेंनी प्रश्नाची ही सरबत्ती उडवली. माझी तर पार त्रेधा तिरपीट उडाली. ऐकलं का? माझी बी 30 तारा झाली होती. कधीच अशा गोष्टींचा सामना करायची वेळ आली नव्हती माझ्या. ती आत्ता आली. अनाजी पंत, तुम्ही आला नाही समोर, वडक्यात चुकला. काय नजर होती, जळजळीत. मी तर म्हणतो, एवढी कसून चौकशी चालली आहे शंभूराजांची, त्याच्या मागे काहीतरी महत्वाची गोष्ट असणारच. असणार. याचा अर्थ पन्हाळ्यावर शंभूराजांच्या हाती काही महत्वाचा पुरावा लागलेला आहे, हे निश्चित. पर पुरावा तर तसा बी काही मागं उरला नाही. पन्हाळ्यावर पेरून ठेवलेला एखादा फितूर झाला असला तर? तसं बी होऊ शकतंय. बघ आता काय, आपण इथं रायगडावर, ते तिकडे पन्हाळ्यावर. म्हणजे पन्हाळ्यावर जावं लागेल. पन्हाळ्यावर जाऊन सगळे माग पुरावे पडताळून बघावे लागतील. असतील तर ते नष्ट करावे लागतील. पण पन्हाळ्यावर जाणं आता सोपं राहिलंय का? तरीही जावं लागेल. इब्राहिम शेरखान स्वराज्यावर चालून आलाय, म्हणून राजन त्याच्यावर चालून निघालेत. बघा, निळोजी पंत पेशवे राजे मोहिमेवर निघालेत. मग स्वराज्याचे पेशवे कशाला आहेत? सरनोबत कशाला आहेत? मला आज्ञा झाली तर मी इब्राहिम खानावर चालून जाईनच आणि त्याला धडाही शिकवीन. तेच म्हणतोय मी. ऐकलं का? तेच म्हणतोय. हो, आम्ही ऐकतोय, पण राजांनी ते ऐकलं पाहिजे ना. ऐकलंच पाहिजे, कारण राजांची मनस्थिती सध्या ठीक नाही. तेव्हा मोहिमेवर त्यांचं मन एकाग्र होणार नाही. म्हणून म्हणतोय, आपल्यातील किंवा सरदारातील
कोणीतरी आघाडीवर जावे. महाराज, आपण मोहिमेवर निघाला. होय, तातडीने. माझी विनंती असेल, आपण जाऊ नये. कारण एकूणच परिस्थिती ठीक नाही. पन्हाळगडी आपल्यावरती एकदा नव्हे तर 3दा घातपात झाले. घटना ताज्या आहेत, त्यामुळे आपण मोहिमेवर जाऊ नये. पण मग कोण जाणार? आम्ही. आम्ही जातो. आम्ही धडा शिकवतो शेरखानाला. घेतो ती जबाबदारी. तुम्ही जबाबदारी घेणार अनाजी पंत? हो, आम्ही थोपवू शेरखानाला. आपण आम्हाला आज्ञा द्या. पन्हाळगडी तातडीने कूच करतो. ठीक, मोहिमेची तयारी करा. उद्याच निघावं लागेल. येसू, खूप दिवसांनी पोटभर जेवलो आम्ही. आज आम्हीच नाही तर सगळा रायगड सुखावला असेल. बघाच तुम्ही. खर तर त्या दिवसापासून अन्नावरची वासना सुडाली होती आमची. ताट समोर आलं की तोंडातून फेस काढून आचके देत मरणारा खानसामा डोळ्यासमोर यायचा आमच्या. एकही घास घशाखाली उतरायचा नाही. कसा घास कशाखाली उतरे? राजे, आता आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. मग आम्हाला रोज असं पोटभर जेवावं लागेल. राजे, तुम्ही आमच्या जवळ नाही तर आमच्या डोळ्यासमोर असल्याचा जास्त आनंद होतो आम्हाला. आपण सुखरूप आहात ही भावनाच आमच्यासाठी मोठी. वार्ता समजल्यावर लगेच पन्हाळगडी निघाला होता. आमचा जीव कसा राहील इथे? निघालो होतो, परंतु कविराजांनी रोखलं आम्हाला. पण राजे, तुम्हाला बघेपर्यंत आमचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. मग आता आलं चित्त थाऱ्यावर? जी. आणि आपण आणखीन एक गोष्ट आमच्या मनाजोगती केली. राणी साहेब, सगळ्याच गोष्टी तर तुमच्या मनाजोगत्या करतो आम्ही. आता कुठली? अनाजी पंतांवर मोहीम सोपवली. येसू, अनाजी पंत फारसे गडावर राहू नयेत असं वाटतं आम्हाला. ते स्वस्थ बसणाऱ्यातले नाही. असं म्हणून त्यांच्यावर मोहीम सोपवली. प्रस्ताव त्यांच्याकडून आला राणी साहेब. आम्ही होकार दिला लगेच. कसं आहे राणी साहेब, खोडसाळ माणसाला भगवद्गीता वाचायला द्यावी. म्हणजे सुधारला तर तो सुधारतोच, नाही तर किमान पुण्यवंत शब्द आपल्या कानावर पडतात. राजे, खरंच आपण त्यांना मोहिमेवर पाठवणार आहात? ते सांगू तुम्हाला, पण विडा खाल्ल्यावर. अगं बाई, विडा खायचं मनात आहे वाटतं. देतो. अनाजी पंत एवढ्या तातडीनं पन्हाळ्यावर जाण्यासाठी तयार झाले का? अनाजींचं पन्हाळ्यावर जाण्यामागचं नेमकं कारण काय? कुठेतरी मेघ आहे.
राजांना निरोप देता येईल का? पंत तुम्ही? हो, निघालोय आम्ही. जय्यत तयारीनिशी आलोय. जो काही फौजपाटा असेल तो घेऊन पहिला पन्हाळा गाठायचा आणि मग शेरखानावर हल्ला. हो, पण तरी बी पंत 10,000चं घोडदळ, 15,000चं पायदळ आणि 50 लाखाचा खजिना घेऊन जायचं म्हणत होतात ना तुम्ही? त्याची पूर्तता करून घेऊन पण एवढी रसद नाही मिळाली तरी ह्या अनाजी आता थांबणाऱ्यातला नाही. शंभूराजेंची आज्ञा झाली आहे. आता मुजरा केला की निघतोच आणि फत्ते करून येतो पुन्हा रायगडी. पंत, तुम्ही रायगडीच थांबा. का? कारण राजन पहाटेच पन्हाळाकडे रवाना झालेत. काय? रवाना झाले? आम्हाला जा म्हणाले आणि स्वतः गेले? नक्कीच शंभूराजांचा यात काही डाव असणार. डाव, पण कोणता? बघा बघा, हे असं करतात राजे. म्हणजे आम्हाला म्हणाले तयारी करा, आम्हाला म्हणाले मोहिमेवर जा. आम्ही रात्रभर जागून योजना कशी पार पाडायची ह्या विचारात सकाळी तयारी केली. आतून चिलखत घातलं, घोड्यावर पाखरा घातला. आता राजेंना मुजरा केला की घोडा चौखूर उधळायचा पन्हाळ्याच्या दिशेने. आणि इथे आलो तर समजलं राजे स्वतः गेले. असं कसं झालं? का आमचा अपमान करायचा होता तुम्हाला? पंत, नाही नाही. नाही नाही कसं? जा म्हणाले, बोलावलं आणि गेले मात्र स्वतः. हा अपमान नाही का काय हिरोजीराव? हा म्हणजे हे असं झालं. सवासणीला बोलवायचं आणि कुंकवाचा करंडा दडवायचा. पंत, राजन स्वतः गेलेत म्हणजे जावं लागलं. काय जावं लागलं? पाण उतारा म्हणतात याला. पंत, शेर खान स्वराज्यात मोठ्या संख्येनं घुसलाय. त्याला रोखायचं म्हणजे तातडीनं जाणं आवश्यक होतं. शिवाय वेगानं हालचाली कराव्या लागणार आहेत. हे बरोबर आहे बघा. वेगवान हालचाल तुम्हाला जमली नसती. बदललं का लगेच दल? अहो काय बोलताय तुम्ही? तुम्हाला त्या शेरखानाची मांजर झालेली बघायची आहे ना? मग झालं असतं, ते मीही केलं असतं. नाही ते तुम्ही केलं असतं, परंतु राजन गेलेत. एव्हाना अर्ध्या रस्त्यात पोचलेही असतील. बरं, मी निघतो. मला दुसरीही काम आहेत. निरोप दिला होता. प्रणाम. या कलुषाच्या अंगात सगळा आहे. हा सगळ्या गोष्टींवर पाणी फिरवणार. ऐकलं का? पाणी फिरणार. पण मला तर वेगळ्याच गोष्टीची चिंता लागली. कशाची? हा म्हणजे तुम्ही आता पन्हाळगडावर जाऊन जे काम करणार होता हे कसं करणार? तेच फिसकटलं राव. मी पन्हाळ्यावर का जाणार होतो माहितीये? कुठे कसला आपल्याबद्दलचा पुरावा तर राहिला नाही ना, हे स्वतःहून पाहणार होतो. सगळे माग लागणारे सगळे मागमूस पुसून काढणार होतो. पण सगळा घोटाळा झाला राव. घोटाळा झाला. मी म्हणतोय आता तुम्ही पन्हाळ्याकडे बघूच नका. फिरवा तोंड. आता आम्ही आमचं तोंड फिरवणार ते शहजादा अकबराकडे. तेच पाहिजे होतं. त्या टाळी. ऐकलं का? मी काय म्हणतो, राज केलंय जाऊ द्या, अपमान केलाय करू द्या. पण तुमचं केवढं नशीब. हा, शेर खान आल्यामुळं तुम्हाला महिना 2 महिने हाताला लागत्याल. राजे शेरखानाच्या मोहिमेत अडकणार. हा, घ्या फायदा त्याचा. घ्या बांधायला मूठ. आता फक्त एक कलमी कार्यक्रम. कोणत्याही परिस्थितीत अकबर रायगडावर आला पाहिजे. येईल
येणार. तुम्ही अकबराच्या भेटीची परवानगी घ्या, गड उतारवा, मीही येतो सोबत. कसं येणार? महाडला मुजुमदारीचं काम आहे असा निघण्याचा बहाणा करून. हे बरं आहे. तातडीनं परवान्याचा अर्ज घेऊन पोचा.